आली आहे बाजाराला आणि हे बघा इथे माझ्या मम्मीने सगळी लिस्ट दिलेली आहे. ह्या लिस्टप्रमाणे मला बाजारात ना सगळं सामान घेऊन यायचं आहे. चला तर मग आता आपण बाजारात जाऊया आणि हे सगळं सामान मम्मीला आणून देऊया. सो हे गाईस तुम्ही आता बघू शकता इथे आम्ही टमाटर घेतलेले टॅमॅटो. हे बघा मी इथे 1 किलो टॅमॅटो घेतलेत. आता आपण पुढे जाऊ मार्केटमध्ये, अजून काहीतरी घ्यायचं आपल्याला भरपूर काय. आता हे गाईस तुम्ही आता बघू शकता मी मार्केटमध्ये आलेली आहे. हा मार्केट आमचा जास्त आता इकडे मार्केट बसला नाही कारण की दुपारचं जास्त बसत नाही, संध्याकाळचा जास्त पूर्ण भरलेला असतो. बघा इकडनं सगळं बघू शकता. आपल्याला भरपूर काय घ्यायचं आहे ह्या मार्केटमधनं. तर बघू आपल्याला काय काय घ्यायचं आहे. मी जसं जसं घेईन जसं जसं तुम्हाला दाखवत जाईन काय काय घेणार आहे मी. चला सो गाईज आता मी इथे आलेली आहे. तुम्ही बघू शकता की मी इथे मार्केट घेत आहे. बघा तर बघू इथे कांदे घेते, कांदे घेऊया आणि मग निघूया इकडनं. ओके सो हे गाईज तुम्ही आता इकडे बघू शकता मी इकडनं जवला घेतला. इथे सुकी मच्छीवाला आहे. आता आपण बाहेर जाऊया इकडनं. हे बघा जवला. हे बघा इथे नारियलवाली काकी आहे. आपण इकडनं नारियल घेऊया. हे गाईज तुम्ही आता बघू शकता मी इकडनं बाहेर चालली आहे मार्केटमधनं थोडीशी, कारण की मला मसाले वगैरे घ्यायचे आहेत, हळदी पावडर वगैरे, धनिया पावडर. तर मग आता इकडनं बाहेर चालली आहे. आता मी रोड साईडला आली आहे. बघू शकता तुम्ही इकडनं मी बाहेर आलेली आहे. इकडे खूप ऊन आहे, खूप ऊन आहे. एवढं ऊन आहे की बापरे चालवत पण नाही. आणि एकदम माझ्याकडे खांद्याला वजन झालेलं आहे. बघा बॅग तुम्ही बघू शकता. हे बघा एवढी बॅग भरलेली आहे, अजून भरायची आहे. अजून अर्धच सामान घेतलं आहे, अजून तेल वगैरे पण घ्यायचं आहे. बघू हे बघा. तर मी ह्या साईडला आलेली आहे. इकडे मसालेवाला उभा आहे. तर आपण इकडनं मसाले घेऊया आणि डायरेक्ट बघूया अजून काय काय सामान घ्यायचं आहे आपल्याला. सो गाईज आता आमचं मार्केट झालेलं आहे. जे जे सामान होतं ते मला त्याच दुकानाकडे भेटलं. आता आपण चाललो आहे घरी. खूप ऊन आहे. आज पाऊस पण नाही पडलं तर मुंबईमध्ये आणि ऊनच ऊन आहे. आता घरी जाऊया आणि तुम्हाला डायरेक्ट घरी भेटते की मी काय काय घेतलेलं आहे. चला आता मी घरी आलेली आहे. हे बघा इथे सगळं मार्केट घेऊन आलेली आहे मी. तुम्हाला मी दाखवते, जास्त डिटेलमध्ये काय दाखवणार नाही, पटकन पटकन दाखवते कारण की असं बनवायचं नाही सामान. इथे मी बटाटे घेतलेले आहेत, जवला आहे, हे सगळं तेल आणि कडधान्य वगैरे आहेत. हे सगळं टॅमॅटो आहे, याच्यामध्ये टॅमॅटो आहे. हा नारियल मी घेतलेला आहे. हे बघा टॅमॅटो बाहेर पडले. इथे कोथिंबीर घेतलेली आहे. कांदा घेतलेला आहे मी इथे. आणि इथे मी ही पॅप्सी घेतलेली आहे माझ्यासाठी. अशा प्रकारे चिठ्ठीमधलं मी सगळं सामान घेतलेलं आहे. हे बघा चिठ्ठीमधलं सगळं सामान घेतलेलं आहे मम्मीने जे जे लिहून दिलेलं. हे बघा मी फक्त एवढंसं सामान घेतलेलं आहे, पण त्याचं बिल एवढं झालेलं आहे की म्हणजे सांगू नाही शकत. महागाई एवढी वाढलेली आहे मुंबईमध्ये काय बोलू नाही शकत. मी आज मार्केटमध्ये गेलेली, टमाटे 50 रुपये किलो. खरं 50 रुपये किलो विकतात लोक, आणि ते पण असे बघा एवढे छोटे छोटे. खरंच महागाई खूप वाढलेली आहे. आज मार्केटमध्ये मी गेलेली, हा माझा चांगलाच एक्सपिरियन्स राहिला आहे, तो की मी तुमच्यासोबत पण शेअर केलेला आहे. आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्या एरियामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे भाव काय झाले ते पण तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब पण करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर बाय.